निर्धनांना लुबाडी सदा। आता चक्र हे पलटवा दोस्त हो, आता चक्र हे पलटवा दोस्त हो। खरे आणि खोटे कळू लागता, खरे आणि खोटे कळू लागता, खऱ्यास्थव मरण पत्करा दोस्त हो, खऱ्यास्थव मरण पत्करा दोस्त हो। और विनाश्रम हवेली कुणाची उभी, विनाश्रम हवेली कुणाची उभी। आमच्या दयात अशा लोकांना धडा शिकवा दोस्तो, अशा लोकांना धडा शिकवा दोस्तो। नागपुर के संविधान चौक पर आज रिपब्लिकन डेमोक्रेटिक अलायंस और उससे जुड़े विभिन्न संगठनों ने एक दिवसीय धरना प्रदर्शन किया। यह आंदोलन महाराष्ट्र के शोषित, वंचित और सर्वहारा वर्ग की समस्याओं को लेकर किया गया। इस आंदोलन में सेंटर ऑफ इंडिया ट्रेड यूनियन C2, इंडियन मुस्लिम काउंसिल ऑफ इंडिया, ट्राइबल एम्प्लॉयज फेडरेशन, कस्तूरबा फेडरेशन समेत कई संगठनों ने हिस्सा लिया। धरना स्थल पर बड़ी संख्या में प्रदर्शनकारी जुटे, जिन्होंने सरकार की नीतियों के खिलाफ नाराजगी जताई। प्रदर्शनकारियों की प्रमुख मांगों में पब्लिक सेफ्टी एक्ट 2024 को निरस्त करना, अनुसूचित जातियों के उपवर्गीकरण की नीति खत्म करना और पिछड़े वर्गों की सरकारी सेवाओं में रिक्तियों को भरना शामिल है। साथ ही आशा कार्यकर्ताओं और समूह उत्प्रेरकों को सरकारी कर्मचारी का दर्जा देने और बेरोजगार युवाओं को 10,000 रुपए बेरोजगारी भत्ता देने की मांग की गई। राजेंद्र साठे ने कहा कि कई बार निवेदन के बावजूद सरकार ने इन मुद्दों पर ध्यान नहीं दिया, इसलिए मजबूरन आज हमें आंदोलन का रास्ता अपनाना पड़ा है। इस आंदोलन में महिलाओं की सक्रिय भागीदारी देखने मिली। इस धरने में प्रीति मेश्राम, लक्ष्मी कोटेश्वर, सरिता ठाकरे और स्वर्णा गोखे जैसी समाज सेविका कार्यकर्ताओं की भागीदारी भी रही। जनसुरक्षा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, जनसुरक्षा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। जुने कामगार कायदे कायम ठेवा, कायम ठेवा, कायम ठेवा, कामगार कायदे कायम ठेवा, कायम ठेवा, कायम ठेवा। नवीन कामगार कायदे रद्द करा, नवीन कामगार कायदे रद्द करा, नवीन कामगार कायदे रद्द करा। इन्कलाब जिंदाबाद, 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 इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। नाही, आजच्या आंदोलनामागची भूमिका अशी आहे की केंद्र सरकारने जे नवीन 4 कामगार कायदे जे आणत आहेत ते 4 नवीन कामगार कायदे रद्द करून जे जुने कायदे जे 1949 रोजी जे 26 जानेवारीला अंमलात आले होते त्या कायद्यानुसारच देशाचा कारभार चालावा। त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार जे श्रम संहिता कायदा जे आणत आहेत तर तो जो कायदा जो आहे तो नागरिकांकरता धोकादायक कायदा आहे आणि जे चळवळीमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता जास्त धोकादायक कायदा असल्यामुळे हा जो जनसुरक्षा कायदा जे महाराष्ट्र सरकार जे आणत आहे तो कायदा सुद्धा रद्द करण्यात यावा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मोठ्या संख्येने आशा वर्कर आलेले आहेत, तर आम्ही आशा व गटपद कर्मचारी युनियन CITU तर्फे या संयुक्त कार्यक्रमामध्ये आम्ही उपस्थित झालेलो आहोत। या कार्यक्रमाचा उद्देश या 2 जे कायदे हा रद्द करण्यात यावा। पण सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे तो केंद्र सरकारने जानेवारीपासून आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना कोणतेही मानधन दिलेले नाही आहे। त्याचबरोबर राज्य सरकारने सुद्धा फेब्रुवारी नंतर कोणत्याही पद्धतीचे कायदे आपल्या मानधन सरकारने दिलेलं नाही आहे, त्यामुळे आशा वर्करवर उपासमारीची पाळी आलेली आहे। विविध प्रकारचे सर्वे, ऑनलाईन डाटा एंट्रीचे काम, हे काम मोठ्या संख्येने त्यांनी राबवण्याकरता त्यांच्यावर ताकीद करण्यात येत आहे आणि त्यामुळे आमची सरकारला मागणी ही जी आहे की जे काही मानधन थांबलेलं आहे, जे राज्याचं मानधन असो किंवा केंद्राचं मानधन असो, ते मानधन तात्काळ द्यावं आणि डाटा एंट्री करता डाटा ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी।
या प्रमुख मागणीकरता मोठ्या संख्येने आशा वर्कर आणि इथे उपस्थित झालेले आहेत.